काही कथा अशा असतात ज्या फक्त शब्दांनी लिहिलेल्या नसतात, त्या अश्रूंनी कोरलेल्या असतात. ही कथा आहे एका अशा मुलीची जिचं बालपण हिरावलं गेलं, जिच्या स्वप्नांना वारंवार तुडवलं गेलं, पण तरीही तिने आशेचा हात कधी सोडला नाही. ही कहाणी आहे ईशाची, एका अनाथ मुलीची, जिला स्वतःच्या घरातच परकी बनवण्यात आलं, जिथे प्रेमाऐवजी अपमान मिळाला, जिथे शिक्षणाऐवजी झाडू दिला गेला आणि जिथे माणुसकीपेक्षा प्रतिष्ठेचा मुखवटा मोठा ठरला. पण नियती नेहमी अन्यायाच्या बाजूने नसते. कधी कधी शांतपणे कर्म आपला हिशोब ठेवत असतं आणि योग्य वेळी सगळं बदलून टाकतं. ही कथा आहे अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या प्रवासाची. ही कथा आहे सहनशीलतेची, स्वाभिमानाची आणि अखेरीस मिळालेल्या आनंदाची. माझं नाव ईशा आहे आणि ही कर्माची कहाणी आहे त्या रात्रीची, ज्याने माझ्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलला. लोक म्हणतात की देव नशीब पाहतो, पण मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे की कधी कधी मानवी कृती देखील नशिबाचा मार्ग बदलू शकतात. त्या रात्रीही असेच काहीतरी घडले. हॉल प्रकाशाने उजाळून निघाला होता. ताटांच्या आवाजांचा आवाज, पाहुण्यांचे हास्य आणि शांत गप्पांची कुजबूज. वातावरण सामान्य वाटत होतं, पण त्या आवाजाखाली काहीतरी उकळत होतं, ज्याचा आवाज कदाचित फक्त माझे हृदयच ऐकू शकत होते. मी गर्दीत उभी होते, पण आत पूर्णपणे एकटी. जणू काही या संपूर्ण घरात माझी उपस्थिती केवळ औपचारिकता होती. मग अचानक एक कर्कश आवाज हवेत घुमला. गांधी, आता पुरे झालं. जर तुम्ही हात वर केला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही असणार नाही. त्या एका वाक्याने संपूर्ण हॉलवर अंधाराची चादर पसरली. हास्य थांबलं, कुजबूज थांबली आणि सर्वांच्या नजरा एका दिशेने उडून गेल्या. जो माणूस काही क्षणापूर्वी डोके झुकून शांतपणे सर्व काही सहन करत होता, तो सरळ उभा राहिला. त्याचे डोळे लाल झाले होते, जणू काही वर्षानुवर्ष सहनशीलता चावली गेली होती. क्षणार्धात माझ्यासमोर उभ्या असलेल्या त्या महिलेचा हात, जो माझ्या गालाला स्पर्श करणार होता, तो हवेतच थांबला. जणू काही एखाद्या अदृश्य शक्तीने त्याला पकडले आहे. माझा श्वास रोखला गेला आणि मी जमिनीवर पडले. त्याच्या गालाजवळ जळजळ, डोळ्यात अश्रू नाहीत तर अपमान. त्याने शपथ घेतली, मी या चर्चमध्ये, या घरात जिथे मानवता आहे, तिथे पुन्हा लग्न करणार नाही. तू या मुलीला प्राण्यासारखं वागवलं आहेस, हिंसाचार नाही. त्याचा आवाज भिंतीवर प्रतिध्वनित होत होता. प्रत्येक शब्द उपस्थितांच्या विवेकाला छेद देत होता. काहींचे चेहरे फिके पडले. हे लग्न नाही, ते एक डळमळीत लग्न आहे, तो म्हणाला. पण कोणीही मला पाठिंबा देण्यासाठी पुढे आलं नाही. त्याने रागाने डोक्यावरील पगडी फाडली आणि त्याच्या सर्व शक्तीने ती प्रतिमेवर आपटली. त्याचा आवाज इतका शक्तिशाली होता की त्याने त्याच्या घराचा पाया हादरला. तो श्वास घेण्यासाठी घाबरत होता. त्याचा चेहरा लाल झाला होता. माझ्याकडे बोट दाखवत त्याने असा निकाल दिला की सर्वांचा श्वास रोखला. हा तो क्षण होता ज्याने माझ्या नशिबाचा मार्ग बदलला, ज्या क्षणाची माझा आत्मा कदाचित अनेक वर्षापासून वाट पाहत होता. त्याआधी मी फक्त एक अनाथ होते, एक ओझे, नातेवाईकांच्या घरी कृपेच्या नावाखाली ठेवलेलं आणि अनादराच्या नावाखाली वाढवलेलं. माझा जन्म अशा घरात झाला जिथे तडजोड ही संस्कृती मानली जात असे आणि मुलीच्या इच्छा दाबणे ही सामान्य गोष्ट होती. पण तरीही माझ्या बालपणात एक प्रकाश होता. सरकारी शाळेत शिक्षक असलेले माझे वडील, कदाचित खिशात कमी पैसे असतील, पण त्यांच्या मनात राजासारखी संपत्ती होती. त्यांच्या कमी पगारातही ते मला राणीसारखे जगायला शिकवत असत. दररोज संध्याकाळी ते माझ्यासाठी एक पुस्तक आणत असत आणि हसत हसत म्हणत असत की माणसाची खरी ताकद म्हणजे त्याचं चारित्र्य. मला माहीत नव्हतं की एके दिवशी माझ्या चारित्र्याची सर्वांसमोर परीक्षा होईल आणि त्याच रात्री दुसऱ्या कोणाची तरी कृत्ये माझ्या आयुष्याची दिशा बदलतील. त्या रात्रीची शांतता अजूनही माझ्या कानात घुमते आणि मला वाटतं की जर तिने आवाज उठवला नसता तर कदाचित माझी कहाणी तिथे संपली असती. पण ती फक्त सुरुवात होती. माझे वडील आणि काका फक्त 2 भाऊ होते. वडील मोठे होते आणि काका धाकटे होते. दोघांचेही एकाच घरात लग्न झाले होते. आम्ही सर्वजण एकाच छताखाली संयुक्त कुटुंबात राहत होतो. आमच्या घराला एक मोठं अंगण होतं, पण कदाचित सर्वांचं मन इतकं मोठं नव्हतं.
माझ्या आईवडिलांच्या लग्नानंतर 8 वर्षांनी माझा जन्म झाला. हा तो काळ होता जेव्हा आमच्या कुटुंबातील सदस्यांनी माझ्या आईला शेवटचा घासही द्यायला सुरुवात केली. दुसरीकडे लग्नाच्या पहिल्याच वर्षी माझ्या काकांच्या घरी मुलगीही झाली आणि नंतर दुसरी मुलगी झाली. माझे काका, जे माझ्या वडिलांचे मेहुणे होते, ते माझा खूप दोष करायचे. मी जन्माला आले तेव्हा हा द्वेष लक्षणीयरित्या वाढला आणि माझ्या वडिलांनी मला राज्याभिषेक दिला. मी जेमतेम 1 वर्षाची असताना माझ्या काकूंनी मुलाला जन्म दिला. जणू घरात आनंदाचे वादळ आले होते. माझ्या काकांचे गुरु 7व्या आसमानावर होते. त्या प्रसंगी ती बैठकीच्या खोलीत एका खाटेवर बसून तिच्या मुलींच्या केसांना तेल लावत असे आणि जोरात, जेणेकरून स्वयंपाकघरात असलेली माझी आई ऐकू शकेल, "पहा, देवाने मला एक मुलगा दिला आहे, जो या घराचा वारस आहे. तू 8 वर्षापासून इथे बसला आहेस आणि मग तुला एक मुलगी झाली आहे. तिला उद्या एका अनोळखी व्यक्तीच्या घरात जावं लागेल." हे ऐकून माझी आई दुःखी व्हायची आणि डोळे खाली करून शांतपणे भाज्या कापायला सुरुवात करायची. त्यांच्याकडे त्यांच्या ठिकाणाचे उत्तर नव्हतं, म्हणून जर पप्पा तिथे आले असते तर कदाचित त्यांना काकूचे शब्द ऐकू आले असते. ते हसत हसत माझ्याकडे यायचे आणि मला मांडीवर घेऊन हवेत उडवायचा. मग म्हणायचा, "माझी मुलगी माझ्यासाठी 2 मुलांसारखी आहे. वहिनी, तू तुझ्या मुलावर नाचायला हवं. मला माझ्या ईशाचा खूप अभिमान आहे. ती माझ्या नावाला नक्कीच गौरव देईल." पप्पांचे हे शब्द माझ्या आईच्या जखमी हृदयाला शांत करायचे, पण ते त्यांच्या पत्नीची काळजी घेण्यास खूप उत्सुक होते. त्यांच्या जिभेवर नियंत्रण नव्हते. ते फक्त तेच बोलायचे जे ते बोलत असत. एके दिवशी तो पप्पांना म्हणायचा, भावासारखे आपले नाते आपल्या मुलीप्रमाणेच टिकवले पाहिजे. माझी मुले मोठी झाल्यावर ती माझ्या मुलाचे लग्न एका चांगल्या कुटुंबात करेन." पप्पा हसून म्हणायचे, "हो, मुलांचा आनंद पाहून आनंद होतो. पालकांच्या मनात अनेक इच्छा असतात हो भाऊ, आणि मलाही आपल्या मुलांनी एकमेकांवर प्रेम करावं असंच वाटतं. नशिबाने आमच्यासाठी काहीतरी वेगळंच ठेवलं होतं. जणू काही आमचा आनंद शापित झाला होता." मी 3 वर्षाची झाल्यावर माझ्या आईला तीव्र डोकेदुखी होऊ लागली. सुरुवातीला तिला त्रास आहे असं समजून तिने दवाखान्यातून गोळ्या घेतल्या, पण नंतर जेव्हा तिला वेदना सहन झाल्या नाहीत आणि चक्कर येऊ लागली, तेव्हा ती शहरात गेली आणि स्वतःची तपासणी करून घेतली. तिने आम्हा सर्वांना हादरवून टाकलं. नंतर आम्हाला कळले की तिला ब्रेन ट्यूमर आहे. आजाराशी लढल्यानंतर ती लवकरच मरण पावली. घर दुःखानं भरलं. एका संध्याकाळी ती मला तिच्या मांडीवर घेऊन झोपली होती. ती मला प्रेम करत होती. तिचे हात माझ्या केसांमध्ये होते. तेव्हा अचानक तिची पकड सैल झाली. आई गेल्यानंतर माझे वडील माझे संपूर्ण जग होते. त्यांनी मला, आई आणि बाबा दोघांचेही प्रेम दिले. त्यांनी मला कधीही कशाचीही कमतरता जाणवू दिली नाही. सकाळी जेव्हा ते त्यांच्या मोटरसायकलवरून शाळेला जायचे, तेव्हा मी धावत जाऊन त्यांच्या पायाला मिठी मारायचे. ते हसायचे आणि उठून मला बाईकच्या टाकीवर बसवायचे. "चल माझ्या बाहुली, मी तुला शाळेत सोडतो." परत येताना त्यांच्या हातात गरम जिलेबी असायची किंवा कधी रंगबिरंगी काचेच्या बांगड्या असायच्या. ते माझ्या प्रत्येक छोट्याशा इच्छेला त्यांच्या स्वतःच्या इच्छेपेक्षा जास्त महत्त्व द्यायचे. काकांनाही ते आवडायचं नाही. ते स्वयंपाकघराच्या दारात उभे राहून विषारी स्वरात म्हणायचे, "भाऊ, ती मुलगी आहे, एवढा वाहून जाऊ नकोस. तिला उद्या दुसऱ्याच्या घरी जायचं आहे. तिला नाराज करू नकोस." तेव्हा वडील हळुवारपणे उत्तरायचे, "मला ते नको वाटतं. जर मी तिच्या इच्छा पूर्ण केल्या नाहीत तर त्या कोण पूर्ण करेल? आणि पुढच्या घराबद्दल बोलायचं तर ते भाग्यवान घर असेल जिथे माझी मुलगी जाईल. माझी ईशा राजकुमारीसारखं राज्य करेल." मला माहीत नव्हतं की हे लाड फक्त काही वर्षासाठी पाहुणं आहेत. मी 12 वर्षाची होते तेव्हा आयुष्याने मला दुसरं आणि सर्वात मोठं दुःख दिलं. एक मोठा हल्ला झाला. असं काहीतरी घडलं ज्याने माझं अस्तित्व आणि माझ्या जगाचे तुकडे तुकडे केले. त्या दिवशी खूप दुःख होतं. बाबा मला शाळेत सोडत दुसऱ्या गावी कामासाठी जात होते. वाटेत धुक्यामुळे एका वेगाने येणारा ट्रॅक्टर ट्रॉलीने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. जेव्हा त्यांचा मृतदेह घरी आणण्यात आला
तेव्हा माझ्या डोक्यावरून आकाश कोसळलं. मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांना छातीशी धरून खूप रडत होते आणि म्हणत होते, बाबा उठा, बाबा माझ्यासाठी एक पक्षी आणा ना, बाबा तुम्ही बोलत का नाहीत. पण ते गप्प होते. त्या दिवशी फक्त माझे वडीलच मारले गेले नाहीत, तर माझा आदर, माझी शांती, माझं बालपण आणि माझ्या सर्व इच्छाही त्या दिवशी मरण पावल्या. त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशी जेव्हा बाबांच्या आत्म्यासाठी प्रार्थना केली जात होती, तेव्हा माझ्या काकूंनी माझी शाळेची बॅग उचलली आणि स्टोर रूममध्ये फेकून दिली. मी थरथर कापत तिच्याकडे गेले आणि म्हणाले, काका मला शाळेत जायचं आहे, माझा गृहपाठही बाकी आहे. काकांनी माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत द्वेषाने पाहिलं आणि हातातला झाडू माझ्याकडे उचलला. कोणती शाळा? तुझ्या वडिलांचा खजिना इथे कुठे पुरलेला नाही की मी तुझी फी भरेन. तू घरकाम करशील. तुझा काका एकमेव कमवता सदस्य आहे आणि तिथे 10 तोंड भरायची आहेत. इथे मी कोणालाही मोफत भाकरी खाऊ देत नाही. आणि शिक्षण घेतल्यानंतर तुला कसला अधिकारी व्हायचं आहे. मी रडत काकांकडे गेलो. विचार केला की कदाचित ते काहीतरी बोलतील, कदाचित ते आपल्या भावाचा विचार करतील. पण ते वर्तमानपत्रात तोंड लपवून शांत बसले होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलंही नाही. त्यांच्या शांततेचा माझ्यावर शेवटचा परिणाम झाला. त्या दिवशी मला समजलं की आता या घरात माझी स्थिती मुलीची नाही तर मोलकरणीची आहे, किंवा कदाचित मोलकरणीपेक्षाही वाईट आहे. वेळ निघून गेली. 12 वर्षापासून मी आता 18 वर्षाची झाले आहे. या 6 वर्षात पुस्तके वाचण्याऐवजी मी भांडी धुत होते आणि थरथरत्या हातांनी मी झाडू धरला. माझे हात खरबरीत झाले होते. माझ्या चुलत बहिणी हेमा आणि उर्वी शाळेपासून कॉलेज आणि नंतर विद्यापीठात प्रगती करत होत्या. त्या नवीन कपडे घालून पार्लरमध्ये जात असत, तर मी घराच्या 4 भिंतींमध्ये बंदिस्त असे. मला जुने जीर्ण कपडे घालायला लावले जायचे. काकूंचे वागणे अत्यंत क्रूर झाले होते. ती मला जनावरासारखं काम करायला लावायची. खरं तर छोट्याशा चुकीसाठी ती मला मारहाण करण्यापर्यंत जायची. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे ती संध्याकाळी काकांच्या कानात कुजबुजायची, जेणेकरून त्यांनी माझ्याबद्दल ठेवलेली थोडीशी सहानुभूतीही नाहीशी होईल. आज पुन्हा तो शेजारचा मुलगा छताकडे पाहत होता. मी तिथे ईशाला किती वेळा सांगितलं आहे की छतावर जाऊ नको, पण ही मुलगी काही हिच्या वाईट सवयी सोडायला तयार नाही. ही एक दिवस आपली इज्जत खराब करेल. तिचं वागणं मला काही आवडत नाही. काका रागाने लाल व्हायचे आणि काहीही न विचारता ते थेट माझ्याकडे यायचे. इकडे ये म्हणत. मी घाबरून त्यांच्याकडे जायचे. माझे हात पिठाने भरलेले होते आणि काहीही न विचारता त्यांनी माझ्या जोरात तोंडात मारलं आणि म्हणाले, जर तू काही चुकीचं काम करताना पकडली तर ते मला जिवंत चिरून जमिनीत गाडतील. तू माझ्या भावाचे संस्कार विसरलीस का? मी रडायचे आणि म्हणायचे, काका मी अजिबात टेरेसवर गेले नाही. मी तर स्वयंपाकघरात रोट्या बनवत होते. मी देवाची शपथ घेते, मी गेले नाही. पण काकूंच्या खोट्यासमोर माझे सत्य निरर्थक होते. काकांनी माझ्या वडिलांना दिलेले वचन मोडायला सुरुवात केली होती. ते त्यांच्या सर्व मुलांसाठी चांगलं भविष्य पाहतील आणि सर्वांची काळजी घेतील. कुणावरही अन्याय होऊ देणार नाहीत. पण आता काका माझ्यात आणि त्यांच्या मुलांमध्ये भेदभाव करायचे. त्यांचा मुलगा रवीही आता विद्यापीठात जात होता. तो त्याच्या आईप्रमाणे माझ्याकडे द्वेषाने पाहत होता आणि मला मोलकरीण म्हणायचा. मी शिकले नव्हते, पण निसर्गाने मला माझ्या गोऱ्या रंगाने इतके सुंदर बनवलं होतं की लोक गरिबी आणि घाणेरडे कपडे असूनही प्रभावित व्हायचे. माझं सौंदर्य माझ्या डोळ्यांसमोर झुकलं नाही. मला वाटणाऱ्या दुःखाने माझे सौंदर्य आणखी वाढवलं दिसायला लागलं. कदाचित हेच माझे काका आणि माझ्या मुलींना त्रास देत असावं. घरी पाहुणे आले की माझे काका मला स्वयंपाकघरात लपून ठेवायचे किंवा मला पुरुषांचे कपडे घालून त्यांच्यासमोर उभे करायचे, जेणेकरून मी नोकरानी दिसेल. चाचीची मोठी मुलगी हेमा विवाहित होती, पण तिचं वागणं तिच्या आईसारखंच होतं. धाकटी मुलगी ही विद्यापीठात शिकायची. ती स्वतःला राजकुमारीपेक्षा कमी समजत नव्हती आणि नेहमी आरशासमोर उभी राहायची. तिला तिच्या क्लासमधील एक मुलगा खूप आवडायचा. तो मुलगा सभ्य होता
पण त्याचे कुटुंब तिचे लग्न त्याच्याशी लावत नव्हतं. तरीही जेव्हा ती घरी लग्नाबद्दल बोलली तेव्हा माझ्या काकूंनी गोंधळ घातला. सावध रहा. जर तुम्ही गरीब मुलाचं नाव घेतलं तर पहा, तो खूप गरीब आहे. माझी मुलगी श्रीमंत माणसाच्या घरी जाईल. ती लोक चांगली प्रतिष्ठित चौधरी किंवा शेठच्या घरी जाईल. गरीब घराण्यात अजिबात नाही. आम्हाला आमची प्रतिष्ठा खराब करायची नाहीये. दरम्यान लग्न जुळवणाऱ्या एका काकूने माझ्या काकांना एका मोठ्या व्यवसायातील एका उद्योजकाच्या प्रस्तावाबद्दल सांगितलं. त्या मुलाचे नाव विक्रम होतं. तो शहरातील एक प्रसिद्ध बिझनेसमॅन होता. तो एक व्यापारी होता. संपत्ती आणि पैशात कोणीही त्याची बराबरी करू शकत नव्हतं. काकूंच्या डोळ्यात लोभ होता. मावशीने विक्रमच्या कुटुंबाला मुलगी पाहण्यासाठी आमंत्रित केलं. ज्या दिवशी पाहुणे घरी येणार होते त्या दिवशी घरात खूप मोठा गोंधळ होता. मी पाहुण्यांसमोर येऊ नये म्हणून मला सकाळपासून एका खोलीत दाबून ठेवण्यात आलं. अक्षरशः दिवसभर मी उपाशी एका खोलीत बंद होते. पाहुणे आले. त्यांचं स्वागत झालं. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. जेव्हा पाहुणे गेले तेव्हा काका आनंदाने मिठाईचा डब्बा घेऊन माझ्या खोलीत आले आणि आनंदाने म्हणाले, अभिनंदन, मुलाच्या कुटुंबाला उर्वी आवडली आहे. त्यांना पुढच्या महिन्यात लग्न करायचं आहे. आमचं नशीब बदललं आहे. कालपर्यंत तिच्या वर्गमित्रासाठी जीव देण्याबद्दल बोलणारी उर्वी विक्रमची गाडी, ब्रँडेड सूट आणि त्याची संपत्ती पाहून लगेच बदलली. तिने तिच्या बॉयफ्रेंडला फोन करून सांगितलं, हे बघ, आपले स्टेटस जुळत नाहीत. मी तुझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलासोबत माझं संपूर्ण आयुष्य घालवू शकत नाही. माझं नातं एका खूप मोठ्या घराण्यात झालं आहे. मुलगा खूपच श्रीमंत आहे. त्याचा स्वतःचा खूप मोठा व्यवसाय आहे. त्यामुळे आजपासून तू मला फोन करू नकोस. तिने अगदी सहजपणे त्याच्याशी असलेलं नातं तोडलं आणि दुसरं श्रीमंत नातं स्वीकारलं. जणू कोणी जुने कपडे बदलतो. तिला तिच्या सौंदर्याचा आणि नशिबाचा इतका अभिमान होता की लग्नाची तारीख निश्चित झाली. काकीचा आनंद अनियंत्रित होता. तिला एंगेजमेंट न करता थेट लग्न करावे असं वाटत होतं. विक्रमचं कुटुंब खूप श्रीमंत होतं, पण काकाने आम्ही खूप गरीब आहोत, आमची आर्थिक परिस्थिती खूप वाईट आहे असं रडून नाटक केलं. विक्रमचे आई आणि वडील खूप शहाणे लोक होते. त्यांनी साखरपुड्याचा कार्यक्रम अगदी आदराने आणि साधेपणाने पार पाडला. पण काकूला लग्नात फक्त तिचे पैसे वाचवायचे होते म्हणून तिने विक्रमच्या कुटुंबाला हुंडा देण्यास नकार दिला. आणि फक्त काकूच नाही तर काकांनीही लाखो रुपयांच्या भेटवस्तूंची मागणी करायला सुरुवात केली. घरी लग्नाची तयारी चालू होती. घर रंगवले जात होते. पडदे लावले जात होते. त्या सर्व कामांचा भार माझ्या खांद्यावर पडला. मी सकाळी 5 वाजता उठायचे आणि रात्री 2 वाजेपर्यंत काम करायचे. कधी किचनमधील साफसफाई करायचे, कधी मसाले दळायचे. माझ्या हातांना दुखापत झाली आणि माझे पाय सुजले होते. पण काकूला दया आली नाही. त्या मला प्रत्येक गोष्टीची ऑर्डर करत होत्या. जर विक्रमच्या आईला काही चूक आढळली तर मी तुला मारून टाकेन. ईशाला समजून घे. मला या कार्पेटवर घाण दिसते आहे. ते पुन्हा झाडून नीट स्वच्छ कर. तू आंधळी झाली आहेस का? लग्नाचे 2 दिवस आधी मला थोडा ताप येऊ लागला. माझं डोकं फुटत होतं आणि मला असं वाटलं की मी पडणार आहे. मी धाडस एकवटलं आणि काकांना म्हणाले, काका, मला बरं वाटत नाहीये. मला थोडा वेळ झोपू द्या. मला उभं राहता येत नाहीये. काकू माझ्याकडे पाहून हसायला लागल्या. महाराणीला ताप आहे. 2 दिवसात घरी पाहुणे येणार आहे आणि तू विश्रांतीचा विचार करत आहेस. हे नाटक थांबव. जा आणि पाहुण्यांची खोली स्वच्छ कर. काम संपेपर्यंत तुला जेवण मिळणार नाही. मी शांतपणे उठले आणि निघून गेले. औषध विसरून जा. मला एक क्षणही विश्रांती मिळत नव्हती. काम वाढतच राहिलं आणि तापही कमी झाला नाही. दुसऱ्या दिवशी हळदीची मेजवानी होती. घर पाहुण्यांनी भरलं होतं. ढोलकाच्या तालावर गाणी गायली जात होती. उर्वी पिवळ्या पोशाखात वधूच्या रूपात बसली होती. चेहऱ्यावर आनंद होता आणि तिच्या मैत्रिणी तिच्यासोबत बसून हसत होत्या. मी एका कोपऱ्यात उभी राहून पाहुण्यांना चहा देत होते. माझं हृदय तापानं जळत होतं. माझं डोकं जळत होतं आणि माझ्या घशात काटा येत होता. मग उर्वीची नजर माझ्यावर पडली.
तिने तिच्या मैत्रिणीला काहीतरी सांगितलं आणि ते सर्व माझ्याकडे पाहून हसायला लागल्या, माझी चेष्टा करू लागल्या. तिच्या एका मैत्रिणीने मोठ्याने हाक मारली, जेणेकरून सर्वांना ऐकू येईल. अरे ईशा, इकडे ये. वधूवर वाईट नजर टाकू नकोस. कृपया बाजूला उभी राहा. तुझ्या या जुन्या फाटलेल्या कपड्यांमुळे पाहुण्यांना वाईट दिसत आहे. मी लाजेनं जमिनीवर कोसळले. माझ्या काकूंनी गेल्या दिवाळीत त्यांच्या मुलीसाठी जो सूट खरेदी केला होता तोच मला दिला होता. त्याचा रंग फिका पडला होता. माझ्या डोळ्यात अश्रू आले, पण मी स्वतःला सावरलं. जेव्हा सर्वजण झोपले होते तेव्हा मी स्वयंपाकघरात भांडी धुत होते. माझा ताप अजूनही कमी झाला नव्हता. जर थर्मामीटर चालू असता तर तो कदाचित 130 अंशपर्यंत गेला असता. मला स्वतःला सुन्न वाटत होतं. मी भिंतीला टेकले, जेणेकरून मी पडू नये. उद्या लग्नाचा दिवस होता, माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं वळण. पण त्या क्षणी मला फक्त मृत्यू माझ्याकडे येत असल्याचं दिसत होतं. मी स्वयंपाकघरातील थंड जमिनीवर बसले आणि माझ्या आईची आठवण करून रडू लागले. तू जिवंत असतीस तर कोणीही माझ्याशी असं प्राण्यासारखं वागलं नसतं. मी म्हणाले, बाबा, तुम्ही मला घ्यायला का आला नाहीत? मला आता हे सगळं सहन होत नव्हतं. उद्याचा सूर्य काय घेऊन येईल हे मला माहीत नव्हतं. मला माहीत होतं की काकूंनी उद्याची माझी जबाबदारी वाढवली आहे, जी एक निरोगी माणूसही एकटा करू शकत नाही. आणि या 130 अंश तापात मी सगळं कसं करेन याचा विचार करूनही माझा आत्मा थरथर कापत होता. भीती आणि आजारपणाने मला तिथंच ठेवलं होतं आणि सूर्यकिरणं दिसायला लागली होती. घरात एक वादळ उठलं होतं. हे वादळ आनंदाचं नव्हतं, तर आफ्रिकेच्या रात्रीचं होतं, जे काकूच्या ओरडण्याने जन्माला आलं होतं. सूर्य पूर्णपणे उगवला नव्हता आणि घराच्या भिंती थरथरायला लागल्या होत्या. आज संध्याकाळी काही खास पाहुणे जेवणासाठी येणार होते. लग्नापूर्वीची ही एक धार्मिक बैठक होती, जेणेकरून दोन्ही कुटुंबामधील एकमेकांशी असलेलं नातं घट्ट व्हावं. काका स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत की संपूर्ण घर सोन्यात बदलेल. त्यांनी मला सकाळी लवकर उठवलं होतं. माझं डोकं जड होतं आणि परिस्थितीमुळे माझ्या पाठीचा कणा सुन्न होत होता. पण तक्रार करण्याऐवजी मी शांतपणे माझा दुपट्टा डोक्यावरून ओढला आणि जमिनीवर ठेवला. ईशा, अरे दुर्दैवी, अगं, भांड्यांची पाटी अजूनही तिथेच पडून आहे. लग्नाचे पाहुणे येण्यासाठी फक्त 4 दिवस बाकी आहेत आणि आज तुझं धड एक कामही पूर्ण झालेलं नाही. काकूंचा आवाज माझ्या कानावर हातोड्यासारखा आदळला. मी स्वयंपाकघरातील जमिनीवर बसले होते, थरथर कापत होते. जेव्हा थंड पाणी माझ्या तापाने जळलेल्या हातांना स्पर्श करत असे तेव्हा मला सुरकुत्या पडत असत. मी उभा राहून भांडी धुत होते. काकू, साबण संपला आहे, कृपया मला आणखी एक द्या. मी धाडस केलं आणि हाक मारली. काकू स्वयंपाकघराशी दाराशी आल्या. त्यांच्या हातात नवीन पडदे होते. त्यांनी माझ्याकडे तिरस्काराने पाहिलं. तू साबण वापरतेस की खातेस? एवढ्या साबणामध्ये किती भांडे घासून झाली असती. तुला फक्त नासधूस करायला हवा असतो. तू इतके खातेस की 10 लोकांचे जेवण होईल. मी शांतपणे ताट उचलले आणि भांडे घासू लागले. माझ्या बोटांच्या टोकातून रक्त येऊ लागलं. पण दिवसभरात तिला होणारा त्रास तिच्या त्रासापेक्षा खूप जास्त होता. दिवस संपेपर्यंत घराची सजावट पूर्ण झाली होती. वधू पार्लरमधून तयार होऊन परत आली होती. तिनं बाहुलीसारखे कपडे घातले होते, पण तिच्या डोळ्यात लाज नव्हती. जी वधूचे दागिने आहेत, उलट ते अभिमान आणि अहंकार होते. ते संपत्तीचा नशा होते. ती सोप्यावर पाय ओलांडून बसली होती आणि बोटाच्या इशाऱ्यावर तिच्या मैत्रिणींना नाचवत होती. अगं, माझा लेहंगा दुरुस्त कर, त्याला सुरकुत्या पडत आहेत. अरे, कुणीतरी मला ज्यूस प्यायला द्या, माझा घसा कोरडा पडला आहे. मी जवळच कार्पेट घासत होते जेव्हा उर्वीची नजर माझ्यावर पडली. तेव्हा तिने तिरस्कार भरल्या नजरेनं माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या मैत्रिणीला सांगितलं की तिला इथून दूर जाण्यास सांग. तिच्या मळालेल्या आणि फाटक्या कपड्यांमुळे माझ्या फोटोची बॅकग्राऊंड खराब होत आहे. मी वर पाहिलं आणि माझी चुलत बहीण दिसली. आम्ही एकाच आजोबांची नातवंड होतो, पण आमच्यामध्ये खूप फरक होता. ती एका खाटेवर बसली होती आणि मी तिच्या पायाची धूळ साफ करत होते. मी शांतपणे माझे सामान ठेवले आणि तिथून निघाले. जसजशी संध्याकाळ होत गेली तसतसे विक्रमच्या घरातून गाड्या येऊ लागल्या. आमच्या घराबाहेर सर्व गाड्या थांबू लागल्या.
त्या खूप मोठ्या गाड्या होत्या, ज्या पाहून शेजारचे लोकही घराबाहेर आले. काकू आणि माझे काका त्यांचे स्वागत करण्यासाठी धावत आले. मी स्वयंपाकघराच्या खिडकीतून हे सर्व पाहत होते. गाडीचा दरवाजा उघडला आणि विक्रम बाहेर आला. त्याचे व्यक्तिमत्व गुंतागुंतीचे होते. त्याच्या चेहऱ्यावर गंभीरता होती. तो रस्त्यावर पत्ते खेळत फिरणाऱ्यांसारखा नव्हता. त्याचे आईवडील त्याच्यासोबत होते. त्याच्यासोबत एक पांढऱ्या केसांची महिला होती, म्हणजे विक्रमची आजी. ते आले तेव्हा काकूने त्यांचे खूप प्रेमानं स्वागत केलं. अरे, स्वागत आहे विक्रम बेटा. तू खूप गोंडस दिसतोस. कुणाचीही वाईट नजर तुझ्यावर पडू देऊ नकोस. मग ती सर्वांना जेवणाच्या खोलीत घेऊन गेली. पाहुण्यांना काही गरज पडेपर्यंत मला पुढे येऊ नको असे आदेश देण्यात आले. थोड्या वेळाने काकू स्वयंपाकघरात आली. त्यांचा श्वास फुलला होता. त्या म्हणाल्या, लवकर कर. पाहुण्यांसाठी चहा आणि जे काही आहे ते वाढा. दुपट्टा व्यवस्थित घाल आणि तुझा चेहरा व्यवस्थित झाकून ठेव. विक्रमची आई खूप कडक आणि शिस्तप्रिय महिला आहे. तिला ते आवडत नाही. माझ्या अंगात कडक ताप असतानाही मी हाताने चहाची ट्रॉली सजवली. माझा ताप आता वाढत होता. माझे पाय माझे वजन सहन करू शकत नव्हते. पण मी भिंतीचा आधार घेऊन स्वतःला नियंत्रित केलं आणि खोलीत प्रवेश केला. तेव्हा सर्वांच्या नजरा माझ्यावर पडल्या. उर्वी विक्रमच्या शेजारी असलेल्या सोफ्यावर नाही, तर ती वेगळी बसली होती. ती खूप स्टायलिस्ट पद्धतीनं बोलत होती आणि हसत होती. तिने मला पाहताच तिच्या कपाळावर सुरकुत्या दिसू लागल्या. मी डोळे खाली करून ट्रॉली त्याच्याजवळ आणली. विक्रमची आई, जिला सर्वजण आराध्यजी म्हणत होते, तिने माझ्याकडे काळजीपूर्वक पाहिलं. बेटा, तू ठीक आहेस ना? तुझा चेहरा खूप लाल होत आहे. त्यांचे बोलणं इतकं मऊ होतं की मी क्षणभर चकित झाले. या घरात कुणीही माझ्याशी अशा स्वरात कधीच बोललं नव्हतं. मी काही बोलण्यापूर्वीच काकू परक्या भाषेत बोलल्या, अरे काहीच नाही. ती माझी नातेवाईक आहे. ती गरीब अनाथ मुलगी आहे. ती थोडी मतिमंद आणि आळशी आहे. ती संपूर्ण दिवस उन्हात घालवते, म्हणूनच तिचा चेहरा लाल आहे. तिची काळजी करू नका. काकूंनी मला वेडं केलं होतं. विक्रमनेही काकूकडे पाहिलं आणि मग त्याच्या खोल काळ्या डोळ्यात एक प्रश्न होता जो मला समजत नव्हता. मी एक कप चहा बनवला आणि विक्रमकडे वाढवला. तापामुळे माझा हात अधूनमधून थरथरत होता. तो प्लेटवर कधी आदळला आणि थोडासा कडक आवाज आला. चहाचा एक थेंब प्लेटवर पडला. काकू माझ्याकडे अशा प्रकारे पाहत होत्या, जणू काही त्या मला शिक्षा करतील. बघा ताई, मी म्हणाले नव्हते की तिला काही शिष्टाचार नाही. ते मला दे. काकूने ते माझ्या हातातून हिसकावून घेतलं. विक्रमने हळूच हात वर केला. अरे ठीक आहे काकू, सोडा. धन्यवाद. त्याने माझ्या हातातून ते कधी घेतलं आणि माझ्याकडे पाहिलं. तू बसायला हवं. तुला बरं वाटत नाहीये. विक्रमच्या या वाक्याचा खोलीत उपस्थित असलेल्या सर्वांवर खूप परिणाम झाला. उर्वीचे तोंड उघडे राहिले. काकांनी प्रकरण हाताळले आणि म्हणाले, बेटा तू चहा पी. आणि ईशा, तुला स्वयंपाकघरात अजून काही काम आहे. मग मी तिथून निघाले. पण माझ्या हृदयाची विचित्र अवस्था झाली. जो माणूस या घराचा जावई होणार होता त्याने मला माणूस मानलं. जेवणाच्या मध्यभागी मला पुन्हा बोलवण्यात आलं. यावेळी मला पाहुण्यांना देण्यासाठी पाणी आणि टॉवेल घ्यावा लागला. मी उर्वीजवळ पोचलो तेव्हा तिने मुद्दाम पाय पुढे केला आणि मी अडखळून खाली पडले. माझ्या हातातून बादली निसटली आणि थोडं पाणी कार्पेटवर पडलं. ते पाहून उर्वी ओरडू लागली, तू आंधळा आहेस का? तू माझे महागडे कपडे खराब केलेस. तुला कुठलंही काम नीट कसं करायचं ते कळतं का? आई, या मुलीला इथून बाहेर काढ. ती माझा संपूर्ण मूड खराब करत आहे. तेवढ्यात माझी काकू उठली आणि माझा हात घट्ट धरला. चल, आता इथे दिसू नकोस. मी माझे अश्रू रोखून भांडी उचलू लागले. मग मी विक्रमला जेवण सोडून उर्वीकडे पाहताना पाहिलं. त्याच्या डोळ्यात दया आली. काय झालंय विक्रम? तू का जेवत नाहीस? मी निरागसपणे विचारलं. विक्रमने टिश्यूने हात पुसले. काही नाही, मला फक्त आवाज आवडत नाही आणि चुका माणसांकडून होतात. त्यासाठी इतकं वाईट वागावं लागतं का? पण खोली शांत झाली आणि तिचा चेहरा फिकट पडला. मी परिस्थिती हाताळली. हो बेटा, ती एक वेडी मुलगी आहे. मला भीती वाटत होती की तिचे कपडे खराब होतील. तू जेवायला हवं.
पाहुणे गेल्यानंतर माझ्या काकूंनी माझ्याशी असं काही केलं जे मी कधीही विसरू शकत नाही. त्यांनी माझे केस धरले आणि भिंतीवर आपटवलं. त्या म्हणत होत्या, तू मुद्दाम होऊन तिथं आली होती तुझा चेहरा दाखवण्यासाठी, जेणेकरून तो मुलगा माझ्यावर प्रेम करेल. जर तू त्यावेळी पुन्हा काही नाटक रचलंस तर मी तुला मारून टाकेन. मला जेवणही दिलं नव्हतं. माझा ताप इतका वाढला होता की तो आगीसारखा जळत होता. मी माझ्या लहान थंड खोलीत पडून होते. बाहेर बैठकीच्या खोलीत उद्याच्या लग्नाची तयारी सुरू होती. दिवे लावले जात होते. फुले सजवली जात होती. मला मोलकरणीचा आवाज ऐकू आला. मॅडम, ईशा खूप आजारी दिसते. आपण तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. माझ्याकडे सध्या तेवढा वेळ नाही. माझ्या मुलीचे लग्न उद्या आहे. जरी ती मेली तरी तिचे अंतिम संस्कार लग्नानंतर केले जातील. तिला शांतपणे झोपायला सांग आणि सकाळी लवकर उठून बैठकीची खोली स्वच्छ करायला सांग. हे ऐकून माझं हृदय रक्ताच्या अश्रूंनी रडलं. मी आकाशाकडे पाहिलं आणि विचारलं, हे देवा, माझी परीक्षा कधीच संपणार नाही. तुम्ही माझ्या वडिलांना विचारा, मला या क्रूर लोकांच्या दयेवर का सोडलं. रात्र अधिकच गडद झाली. मला ताप आला होता आणि माझ्या मनात विचित्र विचार येत होते. कधी कधी मला असं वाटायचं की माझे वडील माझ्या पलंगावर बसले आहेत, तर कधी कधी असं वाटायचं की माझे काका मला मारायला येत आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या आयुष्याचा निर्णय होणार होता, पण मला कल्पनाही नव्हती की हा निर्णय जमिनीवर नाही तर आकाशात लिहिला गेला आहे. ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात लांब आणि वेदनादायक होती. मला खूप तहान लागली होती, पण तिथे मला एक घोटही देण्यासाठी कोणी नव्हतं. उद्याचा सूर्य उगवणार होता. तो सूर्य जो माझ्या काकांच्या घरी आनंद आणि माझ्यासाठी अधिक अपमान आणि वेदना आणणार होता. पण निसर्ग शांतपणे आपला खेळ खेळत होता. एक असा खेळ ज्याचे तुकडे आधी जागेवर पडले होते आणि निर्णय अजून व्हायचा होता. दुसऱ्या बाजूला त्या आलिशान बंगल्याच्या मोठ्या बागेत विक्रम अजूनही जागा होता, सोफ्यावर बसून विचारात हरवलेला. जेव्हा त्याची आई आराध्याजी हळूहळू चालत तिथे आली. विक्रम बेटा, तू अजूनही जागा आहेस का? उद्या तुझे लग्न आहे. तू आत्ता झोपायला जायला हवे होतं. आराध्याजी तिच्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून हळुवारपणे म्हणाली. विक्रमने त्याच्या आईकडे पाहिलं, मग एक दीर्घ श्वास घेतला आणि सरळ झाला. त्याला झोप येत नव्हती. आई, माझ्या मनात काही विचित्र प्रश्न आहेत. विक्रमच्या आवाजात एक गंभीरता होती जी त्याच्या आईला त्रास देत होती. ती त्याच्या शेजारी बसली. कोणता प्रश्न बेटा? उर्वीशी लग्न करण्याच्या निर्णयावर तू खुश नाहीस का? विक्रमने डोळे वाकवले आणि थोडा वेळ थांबून एक शांत उसासा टाकला. मग त्याने वर पाहिलं आणि म्हणाला, आई, आज तुला तिथे काही दिसलं का? उर्वीच्या घरातील वातावरण थोडं विचित्र होतं. आराध्याने होकार दिला. हो बेटा, मी ते पाहिलं. त्यात बरेच ढोंग होतं. उर्वीच्या आईचे शब्द ढोंगाने भरलेले होते आणि मलाही थोडं विचित्र वाटलं. पण बेटा, आपल्याला या लोकांशी काही घेणं नाही. मुलगी तर चांगली आहे. ती एक सुशिक्षित आधुनिक मुलगी आहे. कदाचित ती येथे जुळवून घेऊ शकेल. मग तो अस्वस्थपणे उभा राहिला आणि लॉनमध्ये चालायला लागला. समस्या फक्त ढोंगाची नाही आई, समस्या त्यांच्या वागण्यात आहे. ती मुलगी पाहिलीस का? चहा घेऊन आली होती. तिचं नाव ईशा होतं. कदाचित माझा घाबरलेला चेहरा आणि लाल चेहरा विक्रमच्या मनात चमकला असेल. हो, ती बिचारी मुलगी खूप आजारी दिसत होती. तिची काकू म्हणत होती की ती मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे. आराध्याजी आठवत म्हणाली, नाही आई, ती मुलगी मला मानसिकदृष्ट्या आजारी वाटली नाही. तिच्या डोळ्यात वेदना नव्हती, पण वर्षानुवर्ष होणाऱ्या छळातून निर्माण झालेली भीती होती. जेव्हा तिच्या हातातून चहाचा कप गळला तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील लाली लाजरी नव्हती, ती भीतीची होती. जणू काही तिला खात्री होती की तिच्यावर वादळ येणार आहे. उर्वीने तिला ज्या पद्धतीने झटकून टाकलं ते मला आवडलं नाही. विक्रमच्या बोलण्याने विक्रमची आई थोडीशी अस्वस्थ झाली होती. बेटा, प्रत्येक कुटुंबाचे स्वतःचे प्रश्न असतात. कदाचित ती मुलगी खरोखरच आळशी असेल, तो म्हणाला. त्याच्या काकूंनी म्हटल्याप्रमाणे, जास्त विचार करू नकोस. लग्न ठरलं आहे. तुझं लग्न उद्या आहे. हे विचार मनातून काढून टाक. विक्रमने शांतपणे होकार दिला, पण त्याचे मन शांत नव्हते. वरच्या मजल्यावर एक मेजवानी चालू होती जी पूर्ण होत नव्हती.
पहाटे 2 वाजले होते जेव्हा माझ्या खोलीचा दरवाजा उघडला. प्रकाशाची एक तेजस्वी लकीर माझ्या नजरेत पडली आणि मी घाबरून उठण्याचा प्रयत्न केला, पण शरीर वेदनेनं हलत नव्हतं. काकू दारात उभ्या होत्या. त्यांनी जड प्रकाशमान लग्नाचा पोशाख धरला होता. "उठ माझ्या राणी, तुला वाटतं आजारी असल्याचं नाटक करून तू काम टाळू शकतेस." काकूंनी तो जड लेहंगा माझ्या पलंगावर टाकला. त्यावरील तारे आणि मोती प्रकाशात चमकत होते, पण ते माझ्यासाठी सापाच्या कातडीपेक्षा वेदनादायी होते. "काकू, माझा घसा कोरडा पडला आहे." मी कष्टानं पाणी मागितलं. काकूंनी माझ्याकडे तिरस्काराने पाहिलं. "तुला पाणी मिळेल, पण आधी हे कर," ती म्हणाली. "आणि हां, लग्नाचा सूट आहे. शिंपीने तो नुकताच दिला आहे, पण तो नीट इस्त्री केलेला नाही. आत्ताच इस्त्री कर. सावध राहा. जर एकही सुरकुती आली किंवा कापड जळालं, जर त्याला काही झालं तर मी तुला फाडून टाकीन." "पण काकू, मला चक्कर येत आहे. मी कसे करू?" ती ओरडली. "ही तुझी समस्या आहे. मला हा सूट सकाळपर्यंत हँगरवर लटकलेला हवा आहे. नाहीतर परिणामांसाठी तू जबाबदार असशील." असे म्हणत काकू खोलीतून बाहेर पडल्या आणि दार बंद केलं. मी थरथरत्या हाताने जड सूट उचलला. माझ्या कुंकवत हातांवरही त्याचे वजन जड वाटलं. मी भिंतीला टेकले आणि इस्त्रीच्या टेबलाजवळ पोहोचले. इस्त्री लावताच माझ्या डोळ्यांसमोर अंधार पडू लागला. मला वाटलं मी पडेन आणि गरम इस्त्री माझ्यावर पडेल. मी डोळे घट्ट बंद केले आणि माझ्या वडिलांची आठवण आली. "बाबा, बघा तुमच्या बाहुलीला काय होत आहे. तुम्ही म्हणायचात की मी राजकुमारी आहे. राजकन्या अशा नसतात, नाही का बाबा? राजकन्या उर्वीसारख्या असतात." माझे अश्रू इस्त्रीच्या गरम तळाशी पडले आणि वाष्पीकरण झालं. मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं. जर हा सूट जळला तर काकू मला खरोखरच मारतील. मी सगळा काळा आणि प्रत्येक चांदीचा तुकडा काळजीपूर्वक इस्त्री करायला सुरुवात केली. तापामुळे मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही. कधी कधी मला असं वाटलं की माझे वडील खोलीत उभे आहेत आणि मला हाक मारत आहेत, "बेटा ईशा, थांब, माझ्याकडे ये." मी धक्का बसून मागे वळून पाहिलं आणि तिथे फक्त उजाडपणा होता. रात्रीचे 3 वाजले होते आणि मग मी पुन्हा ते करू लागले. सूर्य उगवत होता. माझं काम संपलं होतं, पण माझे धाडसही कमी होत चाललं होतं. मी कार्पेटवर बसले. मी रडत रडत देवाला प्रार्थना केली, "अरे देवा, मी थकली आहे. मला धीर दे किंवा माझ्या वडिलांना बोलाव. मी अनाथ आहे. हे माझ्यासाठी आधार नाही. माझ्यासाठी कोणीतरी देव पाठव आणि मला येथून घेऊन जा." माझी उचकी थांबली होती. जमिनीची थंडी माझ्या पायांना स्पर्श करत होती आणि माझं हृदय शांत करत होती. मी रडत रडत झोपी गेले. जेव्हा मी जागी झाले तेव्हा खिडकीतून एक मंद प्रकाश येऊ लागला आणि अचानक खोलीचा दरवाजा हळूहळू उघडला. मोलकरीण घाबरून आत आली. तिच्या हातात एक कप गरम दूध आणि एक रोटी होती. "ईशा," ती हळू आवाजात म्हणाली. ती पटकन माझ्याकडे आली आणि माझ्या कपाळावर हात ठेवला. तिचा चेहरा भीतीने पांढरा होत होता. "अगं, तू आहेस?" "या क्रूरबाईने तुला रात्रभर जागं ठेवलं. तिनं जबरदस्ती मला एक ग्लास दूध दिलं. लवकर पी. जर ही चेटकीण आली तर ती तुला काहीही खाऊ देणार नाही." मी हे दूध मोठ्या कष्टाने लपवले. मी नकारही दिला आणि म्हटलं की "नाही, मी ते पित नाही." कारण माझा घसा काही उत्तर देऊ शकला नाही. पण त्याच्या प्रेमळ डोळ्यांनी मला ते पिण्यास भाग पाडलं. मी 2 घोट दूध प्यायलंच होतो तेव्हा मला बाहेरून काकूंचा आवाज ऐकू आला. ती मोलकरणीला हाक मारत होती. मग ती घाबरली आणि तिथून निघून जाऊ लागली. "मुली, तू झोप आणि थोड्या वेळानं बाहेर ये. काळजी घे. मालकिनीने तुला पाहिलं तर खूप वाईट होईल." तिनं भांडे लपवली आणि बाहेर पळून गेली. मी कष्टाने स्वतःला ओढलं आणि दूध घेऊन खाटेवर पडले. माझा वेळ काठीसारखा झाला होता. माझ्या सांध्यांना इतका त्रास होत होता की हालचाल करणंही कठीण झालं होतं. मी डोळे बंद केले की कदाचित आत मला काही काळ शांती मिळेल. झोपेने मला आपल्या कवेत घेतलं, पण ही शांती फक्त काही क्षणांसाठी होती. मी शांत पडून जेमतेम 15 मिनिटं झाली असतील आणि पुन्हा एकदा वादळ आलं. अचानक दार उघडलं. यावेळी काकू एकटी नव्हती. त्यांची मोठी मुलगी हेमा देखील त्यांच्यासोबत होती.
बघ आई, आम्ही इथे पाहुण्यांमध्ये व्यस्त आहोत आणि ही महाराणी इथे झोपली आहे. हेमा हसत म्हणाली. काकू माझ्या पलंगाजवळ येऊन उभी राहिली. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. आज माझ्या मुलीचं लग्न आहे. घर पाहुण्यांनी भरलेलं आहे. बाहेर जेवण बनवलं जाणार आहे. ते फुलांनी सजवलेल्या गेटवर काम करत होते आणि तिला तिचे घर आरशासारखे चमकवायचे होते आणि त्या चमकवण्यासाठी तिला माणसाची नाही तर एका मशीनची गरज होती. माझं हृदय धडधडत होतं की पुढे काय ऑर्डर मिळेल. मला कल्पनाही नव्हती की पुढची ऑर्डर आणि तिने सांगितलेली पुढची गोष्ट मला माझ्या सहनशीलतेच्या मर्यादेपलीकडे घेऊन जाईल. काकू जोरात ओरडल्या. त्यांचा आवाज माझ्या कानात घुमला. अरे महाराणी, तू अजूनही झोपली आहेस? उठ, आपल्याला बैठकीची खोली झाडून काढायची आहे. लवकर उठ, आज माझ्या मुलीचं लग्न आहे. संपूर्ण घर काचेसारखं चमकलं पाहिजे. लवकर उठ. माझे डोळे भयंकर फिरत होते आणि डोळ्यांसमोर अंधाऱ्या येऊ लागल्या होत्या. मी उठण्याचा प्रयत्न केला, पण माझे पाय माझे वजन सहन करू शकले नाहीत. मला असं वाटलं की माझ्या पायाखालून जमीन सरकत आहे. मी कटू आवाजात म्हणाले, काकू पण मला खूप ताप आहे. मी उभंही राहू शकत नाही. देवासाठी मला थोडा वेळ झोपू द्या. पण त्यांना माझ्या स्थितीची पर्वा नव्हती. जर तुला जेवायचे असेल तर तुला काम करावे लागेल. येथून निघून जा. बैठकीची खोली स्वच्छ होईपर्यंत मला तुझा चेहरा दाखवू नको. मग मोठ्या कष्टाने मी बैठकीच्या खोलीत गेले. बाहेर डिसेंबरची कडाक्याची थंडी होती आणि धुक्यानं सर्व काही व्यापलं होतं. माझा चेहरा तापाने लाल होत होता. कोणीही माझ्याकडे पाहिलं तर त्याला सहज समजेल की मला किती वेदना होत होत्या. पण तिथं दगडाचं हृदय होतं जे वितळणं अशक्य होतं. संपूर्ण बैठकीची खोली स्वच्छ केल्यानंतर मी सहज श्वास मंदावू लागला आणि थंडी असूनही माझ्या कपाळावरून घाम येत होता. पण माझी वाट अजून संपली नव्हती. काकूंनी तिथून मला हाक मारली. आता स्वयंपाकघरात ये. आपल्याला पाहुण्यांसाठी जेवण बनवायचं आहे. ती बिचारी एकटी काय करेल? तिच्या मदतीसाठी मी स्वयंपाकघरात पोचले. मला खूप गरम होत होतं. उष्णतेमुळे मला गुदमरत होतं. काकूंची मोलकरीण मसाले भाजत होती. मला पाहताच तिचे डोळे दयेने भरले. मुली, तू स्वतः आजारी आहेस. तू इथून जा, मी करेन. तिने हे नुकतेच सांगितले तेव्हा तिच्या मागं काकू उभी होती. अगं तू तुझे काम कर. ती राजकुमारी नाही जी तिला काम करू शकत नाही. ईशा, तू भाज्यांची काळजी घे आणि भातातील पाणी तपास. मी स्वयंपाक करत होते पण माझं मन फिरत होतं. ताप इतका तीव्र होता की माझी दृष्टी अंधारत होती. मी काय घालत आहे हे मला समजत नव्हतं. मसाल्यांच्या वासामुळे मला मळमळ होत होती. माझं तोंड कडू होतं म्हणून मी भाज्यांची चवही चाखू शकत नव्हते. माझे हात हलत होते आणि मनातल्या मनात मी देवाला प्रार्थना करत होते, मला मृत्यू दे किंवा या संकटातून मुक्त कर. पण घर पाहुण्यांनी भरलेलं होतं. सर्वत्र हास्य आणि आनंद होता. उर्वी देखील लाल रंगाच्या वस्त्राच्या वधूच्या रूपात बसली होती. ती हसत होती आणि वारंवार तिच्या मैत्रिणींना दाखवत होती की तिचे लग्न एका मोठ्या घरात होत आहे. लग्न जवळ आले होते. काकांनी आदेश दिला की लग्नापूर्वी पाहुण्यांना जेवण वाढावे. विक्रम आणि त्याचे कुटुंबीय एका बाजूला होते तर महिला दुसऱ्या बाजूला होत्या. मी काकूंच्या मोलकरणीसोबत टेबलावर जेवण वाढू लागले. माझे हात थरथरत होते आणि भांडी मला डोंगरासारखी वाटत होती. मोठ्या कष्टाने मी भाज्यांचे भांडे त्या बाजूला ठेवले जिथे विक्रम आणि त्याचे कुटुंब बसले होते. काका पाहुण्यांसमोर अभिमानाने उभे होते आणि त्यांची स्तुती करत होते. भाऊ, मी हे स्वतः घरी बनवले आहे. बाहेरचं खाणं चांगलं नाही असे म्हणत काकूंनी एक चमचा भाजी घेतली आणि विक्रमच्या प्लेटमध्ये वाढली. मग जेवण किती चविष्ट आहे हे सर्वांना दाखवण्यासाठी काकांच्या तोंडातून भाजीला मीठ कमी आहे हे ऐकताच काकूंचा पारा सटकला. त्यांनी लगेच प्लेट टेबलवर टाकली आणि माझ्याकडे वळल्या. काकू, मी कदाचित विसरली. तुझी ही एक चूक माझ्या अपमानाला कारण ठरली. म्हणून काकूंचा राग अनावर झाला. त्यांना कसलंही भान राहिलं नाही. आपल्यासमोर कोण आहे, आपण पाहुण्यांसमोर कशा पद्धतीनं वागत आहोत हे त्या रागाच्या भरात विसरून गेल्या आणि रागाच्या भरात त्यांनी माझ्या कानाखाली जोरात मारलं. संपूर्ण हॉलमध्ये जोरदार कडकडाट झाला. माझ्या मुलीच्या लग्नाची मेजवानी होती आणि तू सर्व काही उद्ध्वस्त केलं आहे.
मी तुला वाढवलं आहे, तुझा राग सहन करत आहे आणि तू माझी प्रतिष्ठा खराब केली आहेस. काकूंची थप्पट मला इतकी जोरात लागली की माझे डोळे सुन्न झाले. डोळ्यांसमोर तारे नाचू लागले. मी माझा गाल धरून जमिनीवर बसले. माझे वडील वारले तेव्हाही मला इतकी भीती आणि वेदना वाटली नव्हती. इतक्या वेदना या गर्दीच्या मेळाव्यात अपमानित झाल्यानंतर झाल्या. माझे अश्रू जमिनीवर पडू लागले. मी काकूंसमोर मान खाली घालून रडत होते. तेव्हाच काकू म्हणाली, तू ही तुझ्या आईसारखी दुर्दैवी आहे. मी वर पाहिलं तेव्हा काकूच्या दोन्ही मुली हेमा आणि उर्वी तोंडावर हात ठेवून हसत होत्या. त्या माझ्या असहाय्यतेचा आणि अपमानाचा आनंद घेत होत्या. उर्वी, जी तिच्या भावी पतीच्या शेजारी खुर्चीवर बसली नव्हती तर समोर सोप्यावर बसली होती, माझ्याकडे पाहून हसत होती. पण त्या क्षणी असं काही घडलं की ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. आत्तापर्यंत शांत बसलेल्या विक्रमने त्याची प्लेट बाजूला ढकलली. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. तो आश्चर्याने आणि दुःखाने माझ्याकडे पाहत होता. कधी कधी जमिनीवर आणि कधी कधी माझ्यावर हसणाऱ्या उर्वीवर. या आई आणि मुलींची कृती पाहून तो अचानक खुर्चीवरून उभा राहिला. खुर्ची मागे सरकल्याचा आवाज आला. सर्वांना धक्का बसला. आता पुरे झालं. त्याच्या आवाजात अशी गर्जना होती की जणू काही काकूंच्या जिभेला कुलूप लागला आहे. मी या घरात लग्न करणार नाही जिथे इतका अत्याचार केला जातो. पंडालमध्ये शांतता होती. पाहुण्यांमध्ये व्यस्त असलेले काका आणि विक्रमची आई आणि वडीलही घाबरून उभे राहिले. काय म्हणतोय बेटा, आज तुझे लग्न आहे. त्यांच्या वडिलांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. नाही बाबा, मी आंधळा नाही. कालपासून मी लक्षात घेत आहे की या घरात माणुसकी नावाची कोणतीही गोष्ट नाही. त्याने माझ्याकडे बोट दाखवलं जिथे मी जमिनीवर बसले होते, थरथर कापत होते. या मुलीकडे पहा, तिचा चेहरा पहा, ती तापाने जळत आहे. एक आंधळा देखील सांगू शकतो की ती किती आजारी आहे आणि या स्थितीत तिला प्राणासारखं काम करायला लावले जात आहे आणि फक्त मिठाअभावी तिला मारहाण केली जात आहे. आणि पहा, त्याने उर्वीकडे इशारा केला. माझी बायको होणारी मुलगी तिच्या चुलत बहिणीच्या अपमानावर खूप हसत आहे. स्वतःच्या रक्ताची नसलेली स्त्री ती माझे आणि माझ्या कुटुंबाचे काय करेल. काकांना वाटलं की त्यांच्या पायाखालून जमीन सरकली आहे. त्यांनी हात जोडून पुढे चालू लागले. नाही बेटा, तू गैरसमज करत आहेस. ही फक्त कुटुंबाची बाब आहे. ही मुलगी आळशी व्यक्ती नाही. तुम्ही लोक क्रूर आहात. तुम्ही एका अनाथ मुलीला मोलकरीण म्हणून ठेवले आहे. त्यांनी त्यांच्या पालकाकडे पाहिलं. बाबा, जर तुम्हाला माझे लग्न करायचे असेल तर माझी एक अट आहे. सर्वांनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. जर मी लग्न केलं तर मी फक्त या मुलीशीच लग्न करेन आणि मी आत्ताच तिच्याशी लग्न करेन. त्यांनी माझ्याकडे बोट दाखवलं. खोलीतील सर्वजण आश्चर्यचकित झाले. काकूंचे डोळे भीतीने विस्फारले. उर्वीच्या चेहऱ्यावरून हास्य नाहीसे झाले आणि ती दगडाच्या तोडीसारखी राहिली. विक्रमच्या आईवडिलांनी त्यांच्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याचे वडील म्हणाले, बेटा, तू भावनिक निर्णय घेत आहेस. नाही बाबा, हा भावनिक निर्णय नाही. हा विक्रमचा निर्णय आहे. मला या अनाथ मुलीला या नरकातून बाहेर काढायचे आहे. जर तुम्ही मला आधार दिला नाहीत तर मी कायमचा अविवाहित राहीन. पण मी या घरातील दुसऱ्या मुलीशी लग्न करणार नाही. विक्रमला पाहून त्याच्या वडिलांनी मान टेकवली. त्यांना त्यांच्या मुलाचे वर्तन कळले. काकूंनी गोंधळ घालायला सुरुवात केली. हा काय अन्याय आहे. माझ्या मुलीचा काय दोष आहे. मला लुटण्यात आला आहे. माझ्या होणाऱ्या वधूच्या लग्नाची मिरवणूक परत येत आहे. काका, जे शांतपणे तमाशा पाहत उभे होते, कदाचित त्यांचा विवेक जागृत झाला असेल किंवा कदाचित त्यांना विक्रमची संपत्ती जाऊ द्यायची नव्हती. त्यांनी पुढे येऊन काकूचा हात धरला आणि जोरात हकललं. चूप राहा. तू स्वतःच्या हाताने तुझ्या मुलीचे नशीब उद्ध्वस्त केलं आहेस. मी तुला नेहमी सांगायचो की ईशावर अत्याचार करू नकोस, पण तू माझं ऐकलं नाहीस. आज देवाने ईशाचे शब्द ऐकले आहेत. मग तो विक्रमकडे वळला. बेटा, मी सहमत आहे. मी ईशाचे लग्न तुझ्याशी करेन. यावर उर्वी डोळे मिचकावत राहिली. काका डोके टेकवत राहिले. पण नशिबाने जे लिहिलं होतं ते पूर्ण झालं. उर्वीसाठी आलेली लग्नाची मिरवणूक आता माझी डोली उचलण्याची तयारी करत होती. पुजाऱ्याला पुन्हा बोलवण्यात आलं. दासीने मला आधार दिला आणि मला आत उचललं. ती मला खोलीत घेऊन गेली.
माझा ताप अजूनही तसाच होता, पण आतून एक विचित्र शांतता उरली होती. तिने माझे चेहरा धुतला आणि मला उर्वीचा साधा सूट घालायला लावला, कारण माझ्याकडे योग्य कपडेही नव्हते. जेव्हा मला विक्रमसोबत घेऊन जात होते तेव्हा माझे पाय थरथरत होते. मी रडत होते, पण हे अशक्तपणामुळे किंवा कमकुवतपणामुळे नव्हते. हे पहिल्यांदाच होते जेव्हा कुणीतरी माझ्यासाठी आवाज उठवला होता. कुणीतरी मला कचरा नाही तर माणूस मानलं होतं. काका बैठकीच्या खोलीत रडत होते, लोक गप्पा मारत होते, पण आज इतक्या वर्षांनी मला जिवंत वाटले. निरोपाच्या वेळी विक्रमने स्वतः मला आधार दिला आणि मला गाडीत बसवलं. मी गाडीत बसताच त्याने माझ्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाला, तुला खूप ताप आला आहे. घरी जाण्यापूर्वी आपल्याला डॉक्टरांना भेटायला हवं. त्याच्या स्वरात काळजी होती. त्याने माझ्या सर्व जखमांवर मलम लावला. मी लग्न केलं आणि त्याच्या मोठ्या घरात राहायला गेले, जिथे मला कुटुंबासारखे वागवले जात असे. माझ्या सासरच्यांनी मला मुलीसारखं वागवलं. त्यांनी माझ्या लहान मोठ्या सर्व गरजा पूर्ण केल्या. विक्रम माझ्यावर प्रेम करत असे. आता जेव्हा मला थोडासा ताप येतो तेव्हा संपूर्ण घर काळजीत पडतं. कोणीही मला उठून कठोर परिश्रम करायला सांगत नाही, कोणीही गुन्हा करत नाही. पण आता माझ्यासोबत एक हात आहे, जो माझ्या जखमेच्या जागेवर थंड दाब देतो आणि प्रेमाने म्हणतो, तू एकटी नाहीस ईशा, मी आता तुझ्या सोबत आहे. काळाने असं वळण घेतलं आहे की पाहणारेही सर्व थक्क झाले. काकांची मुलगी उर्वी, हिचे लग्न दुसरीकडे झालं होतं, पण तिच्या अभिमानामुळे तिचा घटस्फोट झाला. कारण काकू आणि त्यांच्या मुलींच्या कृती आणि स्वभावात बदल झाला नाही. मुलीचा घटस्फोट आणि घरी बसून राहण्याच्या दुःखाने काकांना आतून पोकळ केले. त्यांचा रक्तदाब वाढला आणि त्यांना कदाचित हृदयविकाराचा झटका आला. एकेकाळी संपूर्ण घरावर राज्य करणारी, जिचा आवाज भिंती हादरवणारा होता, ती आज निराधारासारखी खाटेवर पडली आहे. तिचा चेहरा अधिक वाकडा झाला आहे आणि ती बोलूही शकत नाही. आणि नशिबाने असंच पाहिलं की घटस्फोट घेतल्यानंतर काकूची तीच लाडकी मुलगी आता तिच्या भावाच्या आणि वहिनीच्या घरी पडली आहे. पण मी माझे पती आणि मुलांसह माझ्या घरात माझे आयुष्य आनंदाने जगत आहे, जिथं अनेक नोकर माझ्या संकेताची वाट पाहत असतात. 2 मुलांची आई झाल्यानंतरही त्याने माझा आदर कमी होऊ दिला नाही. आणि प्रेमात हे खरं आहे की संयमाचे फळ गोड असतं आणि अत्याचाराचे परिणाम खूप मोठे असतात. जेव्हा ईशाने नव्या आयुष्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं तेव्हा तिच्या मागे उभा असलेला अंधार हळूहळू विरघळू लागला. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, तर शांत समाधान होतं. अनेक वर्षाचा अपमान, वेदना आणि अन्यायानंतर अखेर तिच्या आयुष्यानं हसणं शिकायला सुरुवात केली होती. ज्या घरात तिच्या अस्तित्वाला किंमत नव्हती, तिथून निघताना तिच्या मनात राग नव्हता, फक्त एक न बोललेला विश्वास होता की कर्म कधीही व्यर्थ जात नाही. कधी काळी जी मुलगी सावलीसारखी जगत होती, तीच आज स्वतःच्या प्रकाशात उभी होती. तिच्या संघर्षाने तिला तोडले नाही, उलट अधिक मजबूत केलं. ईशाची कहाणी इथे संपत नाही. ती फक्त त्या क्षणांवर थांबते जिथे तिच्या आयुष्यात आनंदाने पहिल्यांदा दार ठोठावलं. कारण शेवटी अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय थांबत नाही आणि अन्याय कितीही मोठा असला तरी कर्माचं चक्र फिरतंच. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला माझी कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, पुढील अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळण्यासाठी नोटिफिकेशन बेल दाबा. धन्यवाद.